तर म्हणूनच हे गीत पुन्हा पुन्हा होतं. गदी माडगुळकरांची एक उत्कृष्ट रचना, श्रीनिवास खळे आणि अनिल मोहिले यांचं अतिशय सुंदर असं संगीत, लताजींचा स्वर्गीय आवाज, या सगळ्यांचं एकत्र येऊन झालेलं एक गीत म्हणजे हे गीत आपण आता ऐकणार आहात. आणि हे गीत ऐकण्यासाठी सुद्धा खूप मोठं नशीब लागतं. सध्याच्या परिस्थितीत एवढं सध्याच्या परिस्थितीचं एवढं मोठं विदारक दृश्य आपण पाहत असताना संपूर्ण जग हे सगळं भावनाशून्य व्हायला निघालेलं आहे. नवीन पिढी पाठीमागे वळून पाहायच्या मनस्थितीमध्ये नाही. आई वडिलांनी केलेला त्याग हे त्यांनी केलेलं कर्तव्य आहे एवढंच त्यांना माहीत नाही. आणि त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं म्हणून आम्ही आमचं कर्तव्य केलंच पाहिजे या मताशी ते सहमत नाही आहेत. आपलं कर्तव्य मात्र ते सोयीस्करपणे विसरून जात आहेत. हे गीत ऐकत असताना आपण पुन्हा पुन्हा अदृश्य जगात जातो, एका कोपऱ्यात जातो, आपले डोळे पुसतो आणि पुन्हा या दृश्य जगाला सामोरं जातो. येत आहेत आपल्यासमोर संगीताजी पाटील.
मी विंगेतनं पाहत होतो. एक 2-4 हात तरी मला डोळ्याकडे गेलेले दिसले नक्कीच. म्हणजे कुठेतरी आपलं हृदय अजून आहे, आपल्याकडे भावना अजून आहेत, याचा खूप मोठा आनंद होतोय. मंडळी ही मघाशी मी सुरुवातीलाच सांगितलं, ही शिकायला गेलेली मंडळी आहेत आणि परत येणं गरजेचं आहे. असा एखादा तरी प्रसंग तुम्हाला माहीत आहे का? एखादा परदेशात शिकायला गेला, एखादा आपल्या भारतातल्या भारतात एक वेळेला शक्य झालं असेल, पण जो एखादा परदेशी शिकायला गेलेला एखादा मुलगा आहे आणि तिथून त्यानं फोन केलंय, की माझ्या एखाद्या कारखान्यामध्ये किंवा एखाद्या ग्रुपमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये 2-4 व्हेकन्सीज आहेत आणि दाद्या तू ये किंवा आपल्या छोट्या भावाला तू ये किंवा आपल्या शेजाऱ्याला तू ये. असं कधी कोण म्हणतं का? तर नाही